नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये मी एक नवीन प्रोग्राम एक्सप्लेन करून सांगणार आहे। प्रोग्राम कसा असणार आहे बघा बघा एक सिरीज आहे। सिरीज म्हणजे कोणती सिरीज बघा, 0 आणि 1 हे दोन नंबर आपल्याकडे आहेत। समजून घ्या, 0 आणि 1 हे दोन नंबर आपल्याकडे आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, प्रीवियस नंबर प्लस नेक्स्ट नंबर काय असणार आहे, 0 + 1 1, नेक्स्ट परत आता काय लास्टचा नंबर आहे ना त्याचा प्रीवियस नंबर, या दोन्हीचे ऍडिशन करून नेक्स्ट नंबर जनरेट होणार। काय होणार आहे रे मग, 1 + 1 2, परत नंतर नेक्स्ट नंबर कसा जनरेट होणार, 1 + 2 हा 1 1 + 2 3, परत नंतर हाफ 2 आणि 3 लास्ट आणि सेकंड लास्ट, या दोन्हीचे ऍडिशन करून काय येणार आहे, न्यू नंबर येणार। काय येणार आहे न्यू नंबर, मग 2 + 3 5, या असे काय होणार आहे, नंबर नवीन नवीन ऍड होत जाणार। तर ह्या काही सिरीजला आहे ना आपण काय म्हणत असतो, फिबोनाची सिरीज। तर हे सिरीजचा एक्झॅक्ट लॉजिक काय असणार आहे, प्रोग्राम काय असणार आहे, हे दोन्ही मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू सांगणार आहे। बघा कन्सेप्ट काय, आपल्याकडे दोन नंबर असणार आहेत। फॉर एक्झाम्पल हा num1 आणि हा num2, असे दोन व्हेरिएबल घेतले। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्हीचे ऍडिशन करून, बघा कन्सेप्ट बघा अजून सुद्धा लक्ष द्या, ह्या दोन्हीचे ऍडिशन करून एक नवीन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची। त्याचे काय समजायचं, फॉर एक्झाम्पल त्याचं नेमिंग द्या ऍड num1 + num2 = ऍड। हे आल्यानंतर आपल्याकडे काय येणार आहे, हे तीन नंबर येणार आहे बरोबर। तर आपल्याला काय करायचं आहे, जे हे व्हेरिएबल घेतलेले आहेत num1 num2 ऍड, तर ह्याचे काय करायचं आहे, व्हॅल्यू चेंज करायचे। व्हॅल्यू चेंज करायचे म्हणजे काय करायचं, आता ह्या दोन नंबरचे ऍडिशन केल्यानंतर हा थर्ड नंबर जनरेट केला आपण। आता आपल्याला काय करायचं, ह्या दोन नंबरचे ऍडिशन करायचे आणि हा थर्ड नंबर जनरेट करायचा। हे जनरेट करताना तर ह्या दोन नंबरवरतीच फोकस करा। आपण पहिल्यांदा काय केलं, फक्त ह्या दोन नंबरवरती फोकस करून हा थर्ड नंबर क्रिएट केला। मग ह्यात काय केलं होतं आपण, num1 म्हणजे हा फर्स्ट नंबर, num2 म्हणजे सेकंड नंबर। त्याचप्रमाणे आता ह्या दोन नंबर मध्ये num1 काय असणार आहे, हा असणार, म्हणजे जो अपडेटेड num2 असणार आहे तो काय असणार आहे, num1 असणार आहे, नंबर 1। आणि अपडेटेड जो काय ऍडिशन केलेला व्हेरिएबल मधला डेटा असणार आहे ना, तो काय असणार आहे, नंबर 2 असणार आहे। समजते सगळ्यांना, सिंपल कन्सेप्ट मध्ये मी सांगतोय नंबर 2। आता ह्या दोन्हीचे ऍडिशन करायचे, ह्या दोन्हीचे ऍडिशन केल्यानंतर काय येणार आहे आपल्याला, ऍडिशन केल्यानंतर हा नंबर न्यू नंबर कोणता, 2, हा 2 नंबर क्रिएट झाला। क्रिएट झाल्यानंतर आता आपल्याकडे काय कोणकोणते नंबर आहेत, हे 0 1 2 0 1 1 2 हे नंबर आहेत। तर num1 मध्ये काय असणार आहे, 1, num2 मध्ये 1 आणि ऍड मध्ये काय असणार आहे, 2 असणार आहे। समजते सगळ्यांना। आता आपल्याला नेक्स्ट नंबर क्रिएट करायचा। नेक्स्ट नंबर क्रिएट करताना काय करावं लागणार, आपल्याला अगोदर ऍडिशन करावं लागणार आहे। कोणाचे ऍडिशन करावं लागणार आहे, num1 आणि num2 चे। त्यात काय करावं लागणार आहे, ह्या दोन्हीचे ऍडिशन न करता अगोदर हा व्हेरिएबल कोणता आहे, num2 आहे, त्याच्या जागी num1 मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करावं लागणार। नंतर ही ऍड ची व्हॅल्यू num2 मध्ये स्टोअर करावं लागणार। आणि जे ऍडिशन येणार आहे ना, ऍडिशन कुठं असणार आहे, इथं num1 + num2, num1 काय आहे 1 आणि num2 काय आहे 2, 1 + 2 3, हे ऍडिशन आहे। ह्या टाइप मध्ये आपल्याला काय करायचं, फिबोनाची सिरीज ऍड करायचं आहे। कुठपर्यंत, जे काय दिलेले नंबर्स असणार किंवा दिलेले काय टर्म्स असतात ना, तेवढे नंबर ऑफ टर्म्स आपल्याला प्रिंट करून दाखवायचे। तर हे आपल्याला लॉजिक आहे ना, ते कोडिंग मध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे। बघा कन्सेप्ट काय असणार आहे, अगोदर आपल्याकडे इंटिजर num1 num2 हे दोन व्हेरिएबल घ्यावं लागणार। नंतर हे ऍडिशन साठी ऍड हा व्हेरिएबल घ्यावा। असे तीन व्हेरिएबल घेतले। पुढे आता काय करायचं आहे बघा, मी काय केले, इथे ऍडिशन करून एक थर्ड व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं। थर्ड व्हेरिएबल मध्ये स्टोअर केल्यानंतर काय केलं, num1 मध्ये काय केला, num2 स्टोअर केला, num2 मध्ये ऍडिशन स्टोअर केली आणि परत नंतर ऍडिशन केली।
ही कन्सेप्ट रिपीटेडली करायची. कधी करायची बघा, अजून एकदा कन्सेप्ट सांगतो. num1 मध्ये डायरेक्ट काय करा, अगोदर 0 स्टोअर करा. num2 मध्ये 1 स्टोअर करा. num1 मध्ये 0 स्टोअर केलं, num2 मध्ये 1 स्टोअर केलं. स्टोअर केल्यानंतर ऍडिशन मध्ये 0 स्टोअर करा, काय अडचण येत नाही स्टोअर केलं तरी. आणि एक लुपिंग स्टेटमेंट घ्या. कशासाठी? ही प्रोसेस, परत ही प्रोसेस आणि ही प्रोसेस रिपीटेडली आपण एकच प्रोसेस एक्झिक्यूट करायला लागलोय. त्याच्यासाठी काय करा, एक फॉर लूप घ्या, व्हाईल लूप घ्या. मग मी काय करतो इथं, फॉर लूप घेतो. इंटिजर i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन ऑर इक्वल टू. आता जे काही नंबर ऑफ टर्म्स असणार आहेत ते युजर कडून घ्यायचं. इथं काय असणार आहे, स्कॅनर, किंवा मग डायरेक्ट घ्यायचं. इंटिजर टर्म इज इक्वल टू 5, टर्म्स इज इक्वल टू 5 घेतलं. i प्लस प्लस 1 टू जेवढे नंबर ऑफ टर्म्स असणार आहेत ना दिलेले, म्हणजे 5 1 to 5 म्हणजे 5 टाइम्स हा लूप एक्झिक्यूट होणार. आपल्याला काय करायचं, हे 5 टाइम्स एक्झिक्यूट करायचं रिपीटेडली. येते लक्षात? ते एक्झिक्यूट करताना काय करायचं, आपल्याला ही सेरीज प्रिंट करायची आहे. 0 1 1 2 3 5. ही सेरीज कोणत्या व्हेरिएबल मध्ये असणार आहे, num1 मध्ये असणार आहे. बघा, पहिल्या इटरेशन मध्ये 0 होतं num1 मध्ये, दुसऱ्या इटरेशन मध्ये num1 मध्ये 1 आहे, तिसऱ्या इटरेशन मध्ये num1 मध्ये 1 आहे. नेक्स्ट 1. आणि चौथ्या इटरेशन मध्ये num1 मध्ये काय येते बघा. आता चौथ्या इटरेशन मध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, आता हे काय num2 मध्ये अपडेटेड व्हॅल्यू काय 2, ती काय स्टोअर होणार आहे, num1 मध्ये स्टोअर होणार आहे. num1 मध्ये num2 ची व्हॅल्यू घ्या. आणि num2 मध्ये काय स्टोअर करायला सांगायचं आपल्याला, ऍडिशन. हे ऍडिशन कोणती, ही 3. ही 3 कशात स्टोअर होणार आहे, num2 मध्ये. आता ह्याची ऍडिशन ऍड मध्ये स्टोअर होणार. आणि हे नवीन व्हॅल्यू 5 क्रिएट होणार आहे. येते लक्षात? ह्या टाइप मध्ये num1 मध्ये प्रत्येक इटरेशनला ही नवीन व्हॅल्यू ऍड होत जाते. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन num1 हे प्रिंट करावं लागणार आहे. num1 प्रिंट केल्यानंतर थोडा स्पेस द्यायचा असेल तर काय करायचं, प्लस डबल कोट मध्ये असा स्पेस द्या. 2 नंबर मध्ये स्पेस पडतोय. त्याच्यानंतर काय करा, आता ही कन्सेप्ट तिथे इम्प्लिमेंट करा. काय इम्प्लिमेंट करायचं आहे, हे झाल्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे, अगोदर काय केलेलं आहे, आपण ऍडिशन केलेलं आहे. त्यामुळे काय करायचे, इथं ऍडिशन करा. ऍडिशन काय करायचे, ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2. ऍडिशन झाली. ऍडिशन झाल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय आपल्याकडे, num1 मध्ये num2 स्टोअर करा. num1 मध्ये num2 स्टोअर झाल्यानंतर num2 मध्ये काय असणार आहे, num2 मध्ये काय असणार आहे, num2 मध्ये बघा इथं काय केलेलं आहे आपण, ऍडिशन म्हणजे ऍड, हे ऍड स्टोअर होणार. ह्या टाइप मध्ये रिपीटेडली आपल्याला जोपर्यंत नंबर ऑफ व्हॅल्यू इथं पाहिजेत ना, आता हे मी किती घेतले 5, म्हणजे 1 2 3 4 5 एवढ्या व्हॅल्यू प्रिंट करून भेटणार आपल्याला. इथं जर मी 10 दिले तर इथं 10 व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. ह्या टाइप मध्ये फॉर लूप रिपीटेडली एक्झिक्यूट होतो. बस एवढंच लॉजिक आहे. बाकीचं काय तुम्ही नाही लिहिलं तरी चालतंय. इंटरव्ह्यू मध्ये एवढं जरी सांगितलं तर बस होतंय. बघा, प्रोग्राम ट्राय रन करून दाखवतो कशी कन्सेप्ट इम्प्लिमेंट होते ते बघा. num1 मध्ये काय ह्या इथं दाखवतो. इथं क्लास आणि मेन मेथड क्लोज झाली. num1 मध्ये 0 आहे, num2 मध्ये 1. ह्या 2 व्हॅल्यू घेतल्या. टर्म्स मध्ये काय 5. इंटिजर i इज इक्वल टू 1. i इज इक्वल टू i मध्ये 1 व्हॅल्यू आहे. i इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू होणार. फॉर लूप मध्ये आलो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केले नमची व्हॅल्यू काय 0. हे 0 प्रिंट होणार. 0 प्रिंट झाल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय, ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2. ऍडिशन होणार. कशाची ऍडिशन होणार आहे, num1 प्लस num2. ऍड मध्ये काय स्टोअर होणार आहे रे मॅम, ऍड मध्ये 0 प्लस 1 1 स्टोअर झाल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय, num1 इज इक्वल टू num2. म्हणजे num1 मध्ये num2 ची 1 व्हॅल्यू, इथे काय होणार आहे, num1 मध्ये 1 स्टोअर होणार. 1 स्टोअर झाल्यानंतर num2 इज इक्वल टू ऍड. num2 मध्ये 1 स्टोअर नव्हता, काय होणार आहे, हे 1 स्टोअर नव्हता, हे ऍड मधलं 1 स्टोअर होणार आहे. आता num1 ची अपडेटेड व्हॅल्यू 1 आणि num2 ची अपडेटेड व्हॅल्यू 1 आहे.
समजतंय सगळ्यांना. नंतर ह्या दोन्ही स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर इथून कंट्रोल आय प्लस प्लसला आय ची अपडेटेड व्हॅल्यू 2 झाल्यानंतर बघा आय ची अपडेटेड व्हॅल्यू 2 झाल्यानंतर 2 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. परत num1 ची अपडेटेड व्हॅल्यू काय 1 ही num1 ची अपडेटेड व्हॅल्यू प्रिंट होणार. प्रिंट झाल्यानंतर परत ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2. num1 ची व्हॅल्यू 1 num2 ची व्हॅल्यू 1 1 प्लस 1 2 हे ऍड मध्ये स्टोअर होणार. ऍड मध्ये हे स्टोअर झाल्यानंतर नेक्स्ट काय num1 इज इक्वल टू num2. num1 ची अपडेटेड व्हॅल्यू 1 num2 ची अपडेटेड व्हॅल्यू काय रे 1. आता हे 1 रिमूव्ह होऊन num1 मध्ये नेक्स्ट 1 असणार आहे. नवीन 1 व्हॅल्यू स्टोअर होणार. 1 व्हॅल्यू स्टोअर झाल्यानंतर num2 इज इक्वल टू ऍड. आता num2 मध्ये काय 1 आहे हे रिमूव्ह होऊन ऍड ची अपडेटेड व्हॅल्यू काय 2. हे 2 आहे ना तो इथं num2 मध्ये स्टोअर होणार. त्यानंतर काय होणार आहे इथून कंट्रोल आय प्लस प्लसचा आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय असणार. आता आय ची अपडेटेड व्हॅल्यू 3 झाल्यानंतर 3 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो num1 ची अपडेटेड व्हॅल्यू काय 1 हे प्रिंट झालं. नंतर ऍड num1 प्लस 1 num2. समजतंय सगळ्यांना. आता ऍडिशन होणार num1 प्लस num2. num1 ची व्हॅल्यू 1 आणि num2 ची व्हॅल्यू काय 2. 1 प्लस 2 3 ऍड मध्ये स्टोअर झालं. num1 इज इक्वल टू num2. आता num1 मध्ये काय 1 ते रिमूव्ह होणार आणि 2 num2 ची 2 व्हॅल्यू आहे ना अपडेटेड ही 2 स्टोअर होणार num1 मध्ये. num1 मध्ये 2 स्टोअर झाल्यानंतर num2 इज इक्वल टू ऍड. आता ऍड मध्ये अपडेटेड व्हॅल्यू काय 3 हे 2 रिमूव्ह होऊन num2 मध्ये काय असणार आहे 3 व्हॅल्यू असणार आहे. इथून कंट्रोल आय प्लस प्लसला जाणार. आय ची व्हॅल्यू काय होणार आहे 4 होणार. आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय होणार आहे 4 झाल्यानंतर 4 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल काय असणार आहे num1 ची अपडेटेड व्हॅल्यू 2 हे 2 प्रिंट झालं. 2 प्रिंट झाल्यानंतर काय होणार आहे num1 इज इक्वल टू num2. num2 मध्ये काय आहे 3 व्हॅल्यू आहे हे num1 मध्ये स्टोअर होणार. सॉरी त्याच्या अगोदर ऍडिशन होणार आहे आपली बरोबर. हे 2 num1 मध्ये व्हॅल्यू होते. ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2 काय असणार आहे 2 प्लस 3 इथं 5 स्टोअर होणार आहे. ऍड मध्ये 5 स्टोअर झाल्यानंतर मग num1 इज इक्वल टू num2. आता काय होणार आहे इथं 3 num1 मध्ये 3 स्टोअर होणार. num2 इज इक्वल टू ऍड num2 मध्ये काय 3 च्या जागी हे 3 ओल्ड व्हॅल्यूच्या जागी 5 स्टोअर होणार. 5 स्टोअर झाल्यानंतर काय होणार आहे इथून कंट्रोल आय प्लस प्लस राहणार. आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय होणार आहे 5 झाल्यानंतर कंट्रोल इकडे येणार. 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये रिटर्न आलो. फॉर लूप मध्ये आल्यानंतर num1 ची अपडेटेड व्हॅल्यू काय 3 प्रिंट झालं. 3 प्रिंट झालं. किती व्हॅल्यू झाल्या 1 2 3 4 5 व्हॅल्यू प्रिंट झाल्या. त्यानंतर बघा आता इथं ऍड इज इक्वल टू num1 प्लस num2. num1 प्लस num2 काय 3 प्लस 5 8. ऍड मध्ये काय स्टोअर होणार आहे 8 स्टोअर होणार. num1 इज इक्वल टू num2. आता काय होणार आहे num1 मध्ये 3 च्या जागी 5 स्टोअर होणार. ऍड आता ऍड ची व्हॅल्यू काय होणार आहे 8 ही num2 मध्ये स्टोअर होणार. num2 मध्ये स्टोअर झाल्यानंतर आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू 6 झाली. इथून कंट्रोल आय प्लस प्लस ला गेला. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन फॉल्स होणार. फॉर लूप मधून बाहेर पडणार. या 5 व्हॅल्यू आपल्याला प्रिंट होऊन निघणार. समजतंय. या टाइप मध्ये फिबोनाची सिरीजची कन्सेप्ट आपण प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.